आज होता मंगळवार. म्हटलं स्वतःचा आवरण्याच्या आधी पहिला स्वयंपाक आवरावा. रोज रोज भाजी काय करावी असा प्रश्न तर रोजच पडतो. तर आज बनवलं काश्मीरी दम आलू. ही रेसिपी मी सारखी बनवत होते, पण अगदी सिंपल पद्धतीने. पण आज म्हटलं सेम हॉटेल टाईप ट्राय करून बघू. त्यासाठी पहिला बटाटे कुकरमध्ये शिजत घातले. 2 ते 3 शिट्ट्या दिल्या. शिजलेले बटाटे साल काढून घेतले. तेलात फ्राय केले. आता ग्रेव्हीची तयारी करू. 5 ते 6 कांदे चिरून घेतले. 3 टोमॅटोची पेस्ट आणि 1 इंच आले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्याचीही पेस्ट करून घेतली. आता एका कढईत 2-3 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्यात जिरे आणि लाल मिरची घातली. लगेचच कांदा घालून लाल होईपर्यंत भाजून घेतला. त्यात हळद, हिंगपूड, आले लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स केले. मग त्यात टोमॅटोची प्युरी घालून फ्राय केले. टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजली की त्याला तेल सुटते. आता त्यात तिखट, लाल मिरची पावडर, मॅगी मसाला घालून परत तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घेतले. त्यात 1 वाटी दही घालून व्यवस्थित मिक्स केले. ते व्यवस्थित एकजीव झाले की त्यात फ्राय केलेले बटाटे घातले आणि चवीपुरते नमक, चवीला थोडी साखर घालून 5 मिनिटे झाकून ठेवले. आता तयार आहे तुमचे काश्मीरी दम आलू. वरून कोथिंबीर घालून सर्व करा. रोजची बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.